नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय सत्र परीक्षेची इयत्ता 5वीची गणिताची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। प्रश्न पहिला अ, खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 6 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती 24 सेमी आहे। 24 सेमी कशी आली तर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू हे सूत्र आहे। बाजू दिलेली आहे आपल्याला 6 सेमी, म्हणून 4 गुणिले 6 बरोबर 6 चोक 24 सेमी। कंपास पेटी हे त्रिमितीय आकृतीचे उदाहरण आहे। आता यात कागद, रांगोळी आणि जमिनीवर पडलेली सावली, आता यातलं कंपास पेटी ही त्रिमितीय आकृती आहे। 3.25 या अपूर्णांकाचे लेखन दशांश अपूर्णांकात 2.75 असे करतात। जोड्या जुळवा। माध्यान्नोत्तर 5:40 माध्यान्नोत्तर म्हणजे दुपारी 12 नंतर 5 वाजून मग 12 आणि 5 17 म्हणजे 17:40। 1 हेक्टोमीटर बरोबर 100 मीटर आणि आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। क प्रश्न, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा। 15 अधिक 0 बरोबर 0। आता 15 अधिक 0 बरोबर किती होतात? 15। कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवला की बेरीज 15 येते, म्हणजे डाव्या बाजूची बेरीज झाली 15 बरोबर 0। हे चूक विधान आहे। चौरस संख्या अनंत आहेत बरोबर। प्रश्न दुसरा, त्यातला पहिला आहे वजाबाकी करा। 25.74 वजा 13.42 4मधनं 2 गेले 2, 7मधनं 4 गेले 3, 5मधनं 3 गेले 2 आणि 2मधनं 1 गेला 1। याप्रमाणे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह याप्रमाणे वजाबाकी करायची आहे। इथं पण तसंच आहे। 206.35 आणि 168.2 5मधनं 2 गेले 3, 3मधनं 2 गेले 1, तर इथं 6मधनं 8 जात नाही म्हणून 16 घेतले आपण। 16मधनं 8 गेले 8, तर हातचा 1 दिला, 6 आणि 1 7, शून्यातनं जात नाही म्हणून 10 घेतले, 10मधनं 7 गेले 3, इथं हातचा दिला 1 आणि 1 2, 2 गेले 0। आकृतीचे निरीक्षण करा आणि आकृतीची परिमिती काढा। आता कोणत्याही आकृतीची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज। मग आता इथं आपण 12पासून सुरुवात केली आहे। 12 इथं लिहिलं आहे बघा, 12 अधिक 9 अधिक 12 अधिक 7 अधिक 7 यांची बेरीज येते 47 मीटर। प्रत्येक घड्याळात दाखवलेली वेळ त्याखालील चौकटीत लिहा। आता इथं किती वाजले? 8:05 झालेत, म्हणून 8:05। आता इथं 4 वाजून, आता हे 30 आणि हे 10 40, 4:40। तुम्ही याप्रमाणे लिहा किंवा शब्दात लिहिलं तरी चालेल। कोणतीही संख्या यासाठी अक्षर वापरून पुढील गुणधर्म थोडक्यात लिहा। आता कोणतीही संख्या म्हणजे ती संख्या मानली इथं आपण ए, मग कोणतीही संख्या आणि 0 यांचा गुणाकार 0 असतो। कोणती संख्या गुणिले 0 गुणाकार येतो 0। हे शब्दात दिले ते आपल्याला या ठिकाणी मांडायचं आहे। कोणत्याही संख्येतून 0 ही संख्या वजा करून येणारी वजाबाकी त्या संख्ये एवढी असते। आता कोणतीही संख्या मानली आपण x, संख्येतून 0 ही संख्या वजा केली तर येणारी वजाबाकी त्या संख्ये एवढीच असते, म्हणजे x वजा 0 बरोबर x। खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणत्या? आता इथं 3 6 8 9 12 15 16 20 21 42, तर यातल्या त्रिकोणी संख्या 3 6 15 21 या त्रिकोणी संख्या आहेत। आपल्याला फक्त इथं शोधून लिहायच्या आहेत। पुढचा प्रश्न, किती सेमी आणि किती मिमी हे लिहा। 5.9 सेमी म्हणजे इथं हे 5 सेमी आणि 9 मिलीमीटर आहे। 20.6 सेमी म्हणजे 20 सेमी आणि 6 मिमी म्हणजे 6 मिलीमीटर। एका त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 22.4 सेमी, 24.6 सेमी व 27.8 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती काढा। आता त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज, म्हणून 22.4 24.6 आणि 27.8 सेमी आहे। ही सगळी बेरीज केली तरी ही बेरीज येते 74.8। आता इथं आपल्याला ही घडण दिलेली आहे।
खालील घटनेचे निरीक्षण करा आणि त्रिमिती आकृत्यांची नावे इथं चौकटीतनं शोधून लिहायची आहेत. घन, इष्टिकाची ती आणि पेंटोमिनो. तर इथं हे 5 आहेत, 1 2 3 4 5, म्हणजे हा पेंटोमिनो आहे आणि याची आपण घडण तयार केली तर हा घन आहे. प्रश्न तिसरा, दर चौरस मीटरला 80 रुपये प्रमाणे 16 मीटर लांब 12 मीटर रुंद अशा सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी किती? आता इथं सभागृहाची लांबी रुंदी दिली आहे 16 मीटर आणि 12 मीटर. सभागृहाची लांबी 16 मीटर, रुंदी 12 मीटर. सभागृहाचे क्षेत्रफळ म्हणजे सभागृह आयताकृती आहे म्हणून आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 16 गुणिले 12 192 चौरस मीटर. आता एका चौरस मीटरला 80 रुपये म्हणून सभागृहाला फरशी बसवण्यासाठी मजुरी लागणार किती लागणार आहे ते काढायचं आपल्याला. म्हणून 192 गुणिले 80, 192 एकूण क्षेत्रफळ आलेलं आहे त्याला गुणिले 80 गुणाकार केला आपण तर 15,360 रुपये मजुरी सभागृहाला फरशी बसवण्याची लागणार आहे. आता इथं पुढे दिलेल्या प्रत्येक नक्षीतील आकृतिबंध शोधा. आता इथं ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच हा आकृतिबंध तयार करायचा आहे, म्हणजे याप्रमाणेच. आता इथं खाली आहे म्हणजे ते कुठे येणार आहे, इथं वरती येणार आहे, इथं खाली येणार आहे. याप्रमाणे हा जो क्रम आहे त्याप्रमाणेच इथं आपल्याला फुलं तयार करायची आहेत. इथं सुद्धा तेच आहे, इथं वरच्या दिशेने आहे, इथं खालच्या दिशेने, मग इथं खालच्या दिशेने आहे म्हणजे हा पुढचा जो येणार आहे तो कुठला येणार आहे तर वरच्या दिशेने येणार आहे. याप्रमाणे म्हणजे खालच्या दिशेने, वरच्या दिशेने, पुन्हा खालच्या दिशेने, पुन्हा वरच्या दिशेने, याप्रमाणे क्रम तयार करायचा आहे. इथं मात्र आता काय आहे तसंच आहे, काही बदल नाही, सेम याप्रमाणेच काढायचं आहे. एका रिक्षाचा वेग ताशी 30 किलोमीटर आहे तर ती रिक्षा पाऊण तासात किती अंतर जाईल? पाऊण तास म्हणजे किती, 3 किंवा पाऊण म्हणजे किती, 3/4, चारापैकी 3 भाग. आता 30 किलोमीटर आपल्याला ताशी वेग आहे, रिक्षेचा वेग ताशी 30 किलोमीटर आहे म्हणून 30 गुणिले 3/4, मग 30ने 3ला गुणलं, 30 त्रिक 90, 90/4 म्हणजे आता 90/4 याचा अर्थ काय होतो, 90/4. मग 90ला आपण 4ने भाग दिला, 4 दुणे 8, 9मधनं 8 गेले 1, हा 0 घेतला, 4 दुणे 8, 10मधनं 8 गेले 2 उरले, म्हणजे भागाकार जो आलेला असतो तो इथं पुढं लिहायचा 22 पूर्णांक बाकी आणि छेद आहे तसाच 2/4. आपण इथं पुन्हा 2ने भाग दिला, 2 2 4 म्हणजे 22.1/2 किलोमीटर जाईल. पदावल्यांच्या जोड्यातील चौकटीत पेक्षा लहान, पेक्षा मोठे आणि बरोबर योग्य चिन्ह लिहा. आता 54/6 हे आधी आपल्याला सोडवायचं आहे. 54/6 तोंडी सोडवलं तरी चालतं आहे. 6 9 54, डावी बाजू आली 9 आणि 6मधनं 2 गेले 4, म्हणजे हे यांचं उत्तर आलेलं आहे. मग कोणती संख्या मोठी आहे, 9, म्हणून हे चिन्ह आहे. आता 4 7 इथे गुणाकार आहे, 4 गुणिले 7 म्हणजे 4 7 28 आणि 30 वजा 2, 30मधनं 2 गेले सुद्धा 28, दोन्ही संख्या बरोबर आहेत. 5 गुणिले 0, कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर गुणाकार 0 येतो आणि 0 अधिक 1 कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळालं तर उत्तर तेच येतं म्हणजे 1. 0 आणि 1 मध्ये कोणती संख्या मोठी आहे, 1 मोठा आहे. याप्रमाणे सोडवून तुम्ही इथं चिन्ह भरायचे आहेत, अंदाजे भरायचे नाहीत. नाशिकहून पहाटे 5 वाजता निघालेली बस पुण्याला त्याच दिवशी सकाळी 10:30 वाजता पोहोचते तर प्रवासास किती वेळ लागतो? बस त्याच दिवशी पुण्याला 10:30 वाजता पोहोचते म्हणजे 10:30 म्हणजे 10:30. मग 10:30मधनं 5 वजा करायचे आहेत, मग 0तनं 0 गेला 0, 3मधनं 0 गेला 3, 10मधनं 5 गेले 5, हातचा 1 म्हणजे इथं 10मधनं 5 गेले 5 उरले म्हणजे 5 तास 30 मिनटे. प्रवासामध्ये किती वेळ लागला? प्रवासाला 5 तास 30 मिनटे वेळ लागतो. 6. सुरुवातीला ठोकळ्यांची रचना दिली आहे, त्यापुढे त्याची द्विमितीय दृश्ये दिली आहेत. प्रत्येक दृश्य समोरून, बाजूने किंवा वरून दिसणारे असे कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा. ठोकळ्यांची रचना, आता ही जी आहे
हे वरनं काय दिसतं आपल्याला इथं किंवा हे बघितलं तर समोरून, ही समोरून आहे. नंतर हे आता हे जे आहे ते ह्या बाजूने दिसतंय बघा, म्हणजे हे ठोकळ्यांची रचना आहे. इथं आपल्याला हे दिसतंय, हे इथं आहे म्हणजे हे समोरून दिसतंय. हे जे आहे हे आहे म्हणजे हे बाजूने, आणि हे जे आहे हे वरून. याप्रमाणे इथं लिहायचं आहे. प्रश्न चौथा, दिलेला तक्ता पूर्ण करा. वस्तू, वजन किलोग्रॅम किती दिलेलं आहे आणि दर. तूर डाळ किती घेतली आहे? 3 किलो. दर आहे 70 रुपये किलो. 70 रुपये किलोप्रमाणे 3 किलोची किती होतील? 70 गुणिले 3, 7 21, 210 रुपये. गहू 7 किलो घेतले, 7.0 म्हणजे 7 किलो. 7 गुणिले 21, 21 गुणिले 7, 147. गोडे तेल 1 आणि अर्धा, 1.5 म्हणजे 1.5 किलो घेतलेले. 1.5, 1.5ला आपण 110ने गुणलं, कारण 110 रुपये किलो तेल आहे, तर 165 रुपये. यांची बेरीज केली, 0 0 आहे तसेच. 7 आणि 5 12, हाचा 1. 6 आणि 4 10 आणि 1 11 आणि 1 12, हाचा 1. 3 आणि 2 5, 522 रुपये. एका गोदामात विविध प्रकारच्या धान्याचा साठा पुढील प्रमाणे आहे. दिलेल्या सांख्यिक माहितीवरून चित्रालेख तयार करा. चित्रालेख अगदी सोपा असतो. तुम्हाला इथं दिलं आहे बघा, एक चित्र बरोबर 8 पोती घ्या. हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. एक चित्र बरोबर 8 पोती. आता इथं 40 आहे, मग इथल्या संख्येला याने भागायचं आहे 8ने. मग 8ने 40ला भागला आपण तर 8 पंचे 40 म्हणजे 5 पोते. 8ने 56ला भागला, 8 7 56 म्हणजे 7 पोते. 8 1 8, 1 पोतं. 8 चोक 32 म्हणजे 4 पोते. इथं एक चित्र याप्रमाणे, म्हणजे एक चित्र बरोबर 8 म्हणजे 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चोक 32 याप्रमाणे यायला पाहिजे. म्हणून काय करायचं आहे, इथल्या संख्येला एक चित्र बरोबर किती दिलेलं आहे त्याने भागायचं. जेवढे चित्र येतात तेवढे काढायचं. एका आयताकृती भूखंडाची लांबी 50 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. त्यांच्या कडेने 3 पदरी कुंपण घालायचे आहे. तारेचा दर 60 रुपये प्रतिमीटर असल्यास कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च किती येईल? आता भूखंडाची लांबी जी आहे ते 50 मीटर आणि रुंदी 30 मीटर. आपल्याला कुंपण घालायचं आहे म्हणजे इथं आपल्याला परिमिती काढावी लागेल. मग आयताकृती भूखंडाची परिमिती, त्याचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. 2 गुणिले लांबी ठेवली आपण 50, रुंदी 30. 50 दुणे 100 अधिक 30 दुणे 60, 160 मीटर. एक पदरी कुंपणासाठी लागणाऱ्या तारेची लांबी 160 मीटर. 3 पदरी कुंपणासाठी लागणाऱ्या तारेची लांबी म्हणजे काय करावं लागेल, 160 गुणिले 3, 16 48, 480 मीटर. कुंपणासाठी लागणारा खर्च, आता एकूण तार किती लागणार आहे, 480 मीटर. आणि तारेचा दर आहे 60 रुपये, म्हणून 480 गुणिले 60, 28,800 रुपये. कुंपणासाठी लागणारा तारेचा खर्च रुपये 28,800 येईल. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.